आणि ही खूप हलकी आहे, ही कागदी मूर्ती आहे हे वाटत नाहीये, इतकं त्याचं फिनिशिंग चांगलं आहे. हा गणपती बाप्पा 5 किलोचा आणि मी स्वतः उचललाय. आपण बनवलेले मूर्ती सर्व पेपर्स आहेत की मुंबई नीड्स इको फ्रेंडली. येस, मुंबईला इको फ्रेंडलीची गरज आहे. कामाची फिलिंग नाही, असं वाटतं एक स्वतःची इच्छा म्हणून काम करतो, आवड म्हणून काम करतो. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुझ्या हक्काची मैत्रीण म्हणजेच कोण, तर मी स्नेहा गावकर आज आले चेंबूरला. बरं, इथे येण्याचं स्पेशल कारण म्हणजे आता गणपती बाप्पा येत आहेत आणि इको फ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्ती आपल्याला कुठे मिळतील याच्याच मी शोधात होते आणि अखेर तो शोध लागलाय. देवता कला केंद्राला मी आज आले आणि इथल्या सुंदर सुंदर मूर्ती मी सुद्धा बघणार आहे पहिल्यांदाच आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. त्यांची वैशिष्ट्य काय हे आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग. येस, तर देवता कला केंद्राला आले आणि अगदी एंट्री केल्या केल्याच मन प्रसन्न झालंय, कारण इथे हजारो गणेशाच्या मूर्ती आहेत ज्या बघून खूप भावुक व्हायला झालंय. येस, सो देवता कला केंद्राचे ओनर आज आपल्या बरोबर आहेत. विशाल सर. विशाल सर नमस्कार, मज्जा पिंक मध्ये स्वागत आहे. मला खूप भारी वाटतंय आणि माझा पहिलाच प्रश्न आहे, इको फ्रेंडली म्हणजे नेमकं काय हे सांगा प्लीज सगळ्यांना. इको फ्रेंडली म्हणजे सर्वात पहिलं एकच येतं की आपण 10 दिवस पूजा करतो अर्थात, आणि जेव्हा विसर्जन करतो आणि त्याच्या नेक्स्ट डे ला जे विजन असतो की बाबा की काय होतं पीओपी मूर्तींचा, काय होतं म्हणजे बाकी जे दुसऱ्या दिवशी ते सगळं समुद्र किनाऱ्यावर आलेलं येतात आणि जे होतं ते आपण बघू वाटत नाही. म्हणून आपण एक विजन स्टार्ट केलंय. हे आपल्या देवताचा विजन आहे की मुंबई नीड्स इको फ्रेंडली. येस, मुंबईला इको फ्रेंडलीची गरज आहे आणि आपण सर्व इको फ्रेंडली जाऊ असा आमची इच्छा आहे. पहिला एक असतो की डिझॉल्व्ह झालं पाहिजे. अर्थात आपण बनवलेले मूर्ती सर्व पेपर्स आहेत आणि इझिली डिझॉल्व्ह होतं विदिन 2 hours मध्ये. आणि ते सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की त्यामध्ये आपल्या भक्ती पण असतो आणि ते प्रॉपर डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते पूर्णपणे पूर्ण होतो आपला, म्हणजे जे प्रवास आहे 10 दिवसाचा पूर्ण होतो आणि आपल्यालाही समाधान मिळतं. आणि तुम्ही पण बघू शकता आपल्या इको फ्रेंडली मूर्ती किती लाईट वेट आहे ते तुम्ही बघू शकता. मी पहिल्यांदा गणपती बाप्पा हातात घेतले. गावाला तर आम्हाला देतच नाहीत, पण खूप जड असतात त्या आणि ही खूप हलकी आहे, ही कागदी मूर्ती आहे हे वाटत नाहीये, इतकं त्याचं फिनिशिंग चांगलं आहे. काय होतं म्हणजे बरेचदा असं बोललं जातं की कागदी मूर्ती आहे तर ते फिनिश चांगलं नाही दिसत, म्हणून आम्हाला नको असं पण मी बरेचदा ऐकलं. पण तुम्ही स्वतः बघू शकता. तुम्हाला वाटतं का हे पेपरची गणपती आहे? तुम्ही म्हणजे डिफरेन्शिएट करू शकता का तुम्ही? कारण मला हायलाइट करायचंय, 365 दिवस हे वर्कशॉप सुरू असतं. इथे कामगार काम करत असतात. गणपती जरी वर्षातनं 10 दिवस येणार असले तरी ही कार्यशाळा 365 दिवस सुरू असते. हे यांचं वैशिष्ट्य आहे. किती वजन असेल याचं साधारण? हे अप्रॉक्स 2 kg. 2 किलो फक्त ना? येस. आणि ही किती इंचाची मूर्ती आहे? हे 18 इंच. बरं, इथे स्टार्टिंग इंच किती पासून स्टार्ट होतं? 6 इंच पासून ते 4 feet पर्यंत जातात. 4 feet पर्यंत. येस, सो फक्त मुंबईमध्येच आहे की बाहेर सुद्धा जातात? कारण मी आल्यावर ना खूप बॉक्स बघितले आणि त्या बॉक्सवर ना बाहेरच्या देशांमधली नावं होती. नाही, म्हणजे आपला मेन काम एक्सपोर्टचं आहे. आपण ऑल ओव्हर वर्ल्ड एक्सपोर्ट करतो. 22+ कंट्री आपण एक्सपोर्ट करतो. फक्त आणि फक्त इको फ्रेंडली गणपती. कारण तिकडे अलाउड नाहीये ते की आपण विसर्जन करायला समुद्रात जाऊ, आणि तिकडे तसं काही अलाउड नाही. ते जिकडे फॉरेन मध्ये सर्व आपल्या घरीच करतात विसर्जन आणि ते लिटरली ग्रँड असतो त्यांचा. आणि आम्हाला काही व्हिडिओ येतात की तुम्ही आम्ही विसर्जन केलं, तुम्ही बघा आमच्या इकडे कसं करतात. आणि लिटरली आम्हाला पण बरं वाटतं की यार आपली मूर्ती लोक विसर्जन करतात आणि प्रॉपरली विसर्जन होतो. सर्वात इम्पॉर्टंट तो असतो गणपतीचा. आणि ते बघून आम्हाला पण वाटतं की काहीतरी आपलं विजन चला वर्कआउट होतंय, जे आपण ठेवलंय आपल्या डोक्यात की इको फ्रेंडली ते इको फ्रेंडली आज लोक एक्सेप्ट करतात. आणि लोक अवेअरनेस पण आम्ही वाढवतोय की लोकांना की अजून लोक घेतले पाहिजे इको फ्रेंडली मूर्ती. आजकालची जी पिढी आहे, जी आमच्यासारखी मुलं आहेत, ती आम्ही पण इको फ्रेंडली गणपती हवा असं
अट्टहास असतो. गावाकडे आमच्या असतो शाडूच्या मातीच्या मूर्ती असतात. शाडूच्या मूर्तीचं मला माहित नाही, पण आता इथे तुम्ही जसं कागदी लगद्यापासून बनवलेल्या ज्या मूर्ती बनवतात त्याची प्राइस हाय असते, जी सर्वसामान्यांना परवडणारी नसते. नाही, आपलं तसं नाहीये मॅम. आपलं जे पीओपीचा जे रेंज असतो नॉर्मली, जे मार्केटमध्ये रेंज आहे 8,000 10,000 त्याप्रमाणेच आपलं इको फ्रेंडलीचा रेंज आहे. कारण आपला क्वांटिटी आहे आणि आपल्याला लोकांना अवेअरनेस करायचा आहे, लोकांना कन्वर्ट करायचं आहे टू इको फ्रेंडली मध्ये. ते कन्वर्ट गेला पाहिजे आणि ते कन्वर्ट झालं की म्हणजे ओव्हरऑल एन्व्हायरमेंट सेफ राहील. तेच आपलं विजन आहे. अर्थात तुमचा हा विजन, तुमचं हे थॉट खूप चांगलं आहे. कारण क्वांटिटी मध्ये बनवून तीच किंमत तुम्ही पीओपीला जी किंमत बाहेर विकली जाते तीच किंमत जर तुम्ही पेपरच्या गणपतीला किंवा इको फ्रेंडली गणपतीला देत असाल तर का आपण हा गणपती नाही प्रत्येकाच्या घरी आणला पाहिजे. आणि मुंबईकरांनो, हीच तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण तुमच्याकडे देवता कला केंद्र आहे, जे खूप मोठं आहे. थोडंसं लांब आहे, चेंबूरमध्ये आहे, पण त्यांच्या ब्रांचेस आहेत बऱ्याचशा जिथे तुम्ही हे जाऊन घेऊ शकता. आणि हे इतकं मोठं आहे, किती हे 8,000 समथिंग स्क्वेअर फीट, 8,000 स्क्वेअर फीट आहे आपलं पूर्ण. इतकं मोठं. आणि 365 दिवस सुरू असतं हे काम. तिथे अनेक स्त्रिया आहेत, अनेक पुरुष आहेत जे हे रात्रंदिवस हे काम करत असतात. ते स्वतः सुद्धा ओनर आहेत, पण ते सुद्धा आला सगळं काम करत होते. बघून बरं वाटलं. येस, सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच गणपती बाप्पा. मी सगळ्यांची झलक तुम्हाला दाखवणार आहे. हे दगडूशेठ हलवाई, हा गणपती बाप्पा मला आवडेल सांगायला की हा जाणार आहे दुबईला. येस. किती किलोचा असेल? हे अप्रॉक्स 5 kg. 5 किलो उचलू शकतो. हा, हलका आहे. मी प्रॉपरली 5 किलोचं दळण उचलतो ना, मग आपण असं असं हे बेटर आहे. येस, हा आता जळणी आहे. येस, सो हा गणपती बाप्पा आहे 5 किलोचा आणि मी स्वतः उचललाय. कोणी उचलून घेऊ शकतो. येस येस. पण हे तुटणार वगैरे नाही, एवढा लांब जातं तर त्याची भीती नसते. प्रॉपर पॅकेजिंग असतो त्याचा. आणि हे स्टोन वगैरे व्यवस्थित जातात की तुम्ही नाही. एक्स्ट्रा देता त्याच्यासोबत? व्यवस्थित जातात, व्यवस्थित जातात. प्रॉपर पेस्टिंग होतो त्यांचा. हा बाल गणेश आहे. ही सिंपल 18 इंच. 18 इंच आहे, 18 इंच. ओके. आणि हे कपड्याचं वर्क पण तुम्ही करून देता? हो हो. आता जसं म्हणताय मुंबई आपली इको फ्रेंडली व्हायला पाहिजे, पण मुंबईतल्या असे काही गणपती सेल करतात होलसेल ग्राहकांसाठी, काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? आपण होलसेल पण करतो. ते आपण होलसेल स्टार्ट होतं आपला मार्च पासून. ते गरजेचं सांग. ते मार्च पासून आपल्याला स्टार्ट होतो. ते लोक होलसेल साठी पण घेऊन जातात आणि म्हणजे पर्टिक्युलर डेडलाईन ते मे एंडिंग लास्ट असतो. मार्च ते मे पर्यंत तुम्हाला जर होलसेल मध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल गणपती बाप्पांचा मूर्तींचा तर तुम्ही इथे येऊ शकता. मार्च ते मे एंडिंग मध्ये तुम्ही लॉट मध्ये इथे मूर्ती बुकिंग करू शकता आणि ते तुमच्या बनवून तुम्ही रेडी करून ते तुम्हाला नंतर दिल्या जातील. तुमचं जे काय पेपर वर्क आहे ते होईल. पण ही एक चांगली संधी आहे. तुम्हाला पीओपीच्याच रेंज मध्ये जर इको फ्रेंडली गणपती बाप्पा मिळत असेल तर आपण तो घ्यायला हवा. म्हणजे ही संधी आपल्याला देवता कला केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. ही खूप मोठी आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे हे. यस, पण मला एक विचारायचं आहे की हे जे छोटे बाप्पा आहेत किंवा मोठे बाप्पा आहेत ते सेम टाइम मध्ये भितरलं जातं ते? हो हो. असं काय नसतं ना की मोठा बाप्पा आहे तर त्याला टाइम लागेल? सेमच आहे, ऑलमोस्ट सेमच आहे. म्हणजे फक्त 2 hours 2 hours म्हणजे ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि पूर्णपणे ते खाली म्हणजे थर लागून जाईल. ते लगदाचा जे असतं पाण्यामध्ये एकदम बॉटम मध्ये ते राहणार आणि ते पाणी आपण कुठे झाडामध्ये टाकू शकतो. आणि जे पेपर आहे ते तर बायोडिग्रेडेबल आहे. मग ते आपण कुठेही आपल्या गार्डन मध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये आपण झाडांमध्ये वगैरे टाकू शकतो. येस, चांगली कन्सेप्ट आहे ही. पेपरापासून बनवलेला गणपती बाप्पा आणि इतका हलका आहे की तो कोणी उचलू शकते. त्याच्यामुळे येण्या जाण्याला बरेच जणांना त्रास होतो. आणि आता प्रत्येक जण इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी यावा असा अट्टहास आत्ताच्या तरुण पिढीमध्ये बघायला मिळतोय. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सो या तरुण पिढीपर्यंतच पोहोचण्यासाठी देवता कला केंद्र तुमच्यासाठी आहे. सो तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यांचे ब्रांचेस कुठे आहेत ते मी तुम्हाला सांगेनच, पण इथपर्यंत या आणि इथलं कलेक्शन खूप सुंदर आहे. आणखी एक मला सांगायचंय की इथे बऱ्याचशा स्त्रिया काम करतात. बरं, 365 दिवस इथे काम सुरू असतं म्हटल्यावर इथे बऱ्याच स्त्रिया आहेत
ज्या इथे काम करतायत. आपण त्यांनाच विचारूया, तुम्हाला आवडेल बोलायला? हो, येस. काय सांगाल, किती वर्ष झाली काम करताय? मी 2 वर्ष झाली कामं करते. आणि कसं वाटतं तुम्हाला गणपती बाप्पांना तुम्ही सजवताय? असं म्हणजे कामाची फिलिंग नाही, असं वाटतं हाऊस म्हणून एक बोलतात नाही का, एक स्वतःची इच्छा म्हणून कामं करतो, आवड म्हणून कामं करतो. असं वाटत नाही की कामाला येतो. हेक्टिक नाही वाटत? नाही वाटत. आवड म्हणून तुम्ही तुमची कला जपताय. हो, आवडतं सगळं करायला. आणि इथे कसं कामाचे तास वगैरे आहेत तुमच्यासाठी? जेवढं आम्हाला हवं असतं तेवढं आम्ही कामं करतो. फ्रीडम पण आहे. जवळपासच राहतात? हो, जवळपास म्हणजे मी कल्याणवरून येते. अरे बापरे, माझ्या बाजूलाच राहते. मी पण कल्याणला राहते. बापरे, कल्याणवरून इतकं लांब येणं शक्य नाहीये, कारण ट्रेनला खूप गर्दी असते. तरी सुद्धा गणपती बाप्पा बनवायची आवड कुठेतरी आहे आणि ती आवड पूर्ण करण्यासाठी या इथे येत आहेत. खूप लांब आहे हे आणि मला खूप भारी वाटतंय की तुम्ही सगळे आवडीने हे काम करताय, छान करताय. हे डेकोरेशनचं काम तुमचं वाटत? हो, तुम्ही हे डेकोरेशन करता, हे सजवता? येस. पेटे बनवता? पेटे, धोती, शॉल सगळं सगळं बनवता? हो. येस. छान, सुंदर सुंदर बनवलंय त्यांनी. थँक्यू. येस. सो हे बाप्पा फक्त आपल्या मुंबईत नाही तर बाहेर गावी सुद्धा जातात आणि मुंबईत सुद्धा जातात. त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीनं पॅक करून मिळतात. पूर्ण प्रॉपर त्याला कागदाचं रॅप केलं जातं आणि ते प्रॉपर पॅक केले जातात. तुम्ही बघू शकताय की बॉक्स पॅकिंग आहे. सो त्याला कुठेही अडचण नाही येणार, कुठेही धक्का लागणार नाही, इतकी त्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे हे व्यवस्थित घरपोच पोचले जातात. सो असे हे बाप्पा आहेत जे देवता कला केंद्राने एक काळजी घेतली आहे त्याच्या पॅकेजिंगची पण. कारण मी खालून वर येईपर्यंत मला सगळीकडे बॉक्स दिसले आणि त्या बॉक्सची क्वालिटी होती. मी सगळ्या गोष्टी येतानाच निरखत आले की बॉक्सची क्वालिटी काय आहे. त्याच्यावर लिहिलेलं डेकोरेशन झालंय तर टिक केलंय, प्लेन आहे, त्याच्यावर बाप्पाचा फोटो लावलाय. मला आवडेल इथे, मला माहित नाही हे अलाउड आहे की नाही दाखवायला, पण मी दाखवते. इथे दगडूशेट आहे. सो हे बाप्पाची मूर्ती याच्या आतमध्ये हीच असणार आहे. त्याचे फोटो लावलेत. इथे बाल गणेश आहे. तर ही एक त्यांनी खबरदारी घेतली आहे की प्रत्येक बाप्पा आतमध्ये बॉक्समध्ये कोणता बाप्पा आहे त्याचा फोटो तिथे लावलाय, त्याच्यामुळे कोणाचाच गोंधळ होणार नाही. सो ही एक बेस्ट गोष्ट आहे त्यांची. येस. सो इथे आले आणि इथे बऱ्याच मुली सुद्धा काम करतायत आणि छोटे छोटे बाप्पा आहेत, त्यांना डायमंड वर्क वगैरे काही करायचं काम असतं, ते इथे फायनल टच दिला जातो गणपती बाप्पांना. सो आपण विचारूया, काय तुझं नाव? मयुरी. मयुरी. मयुरी, किती वर्ष काम करतेस इथे? 2 वर्ष. कसं वाटतंय तुला काम करताना, बाप्पाची मूर्ती सजवताना? खूप छान वाटतं आणि आम्हाला आनंद पण होतो बाप्पा करताना, एन्जॉय पण करता. येस. आपण इथे बघूया की अजून बरेच जण आहेत जे काम करतायत. मला जितके दाखवता येतात तितके दाखवते. किती वर्ष काम करतोयस इथे? 4 ते 5 वर्ष झाली. बापरे, 4-5 वर्ष तू काम करतोस. फायनल टच माझा धोती आणि फेट्याचा आहे. ओके. मग धोती आणि फेटा फायनल टच तुझ्या हातात आहे. कधी चुका होतात? हो, होतात ना. पण तुला आवडतं का तुझी मूर्ती जर दुबई म्हणजे एवढ्या लांब शहरात जाते, मुंबई सारख्या शहरांमध्ये बऱ्याच घरांमध्ये जाते, ही किती कौतुकाची बाब आहे. तुला काय वाटतं याबद्दल? अशा खूप काही कंट्रीमध्ये मूर्त्या जातात तर फार आनंद वाटतो. येस. या देवता कला केंद्रामधून सुद्धा मूर्त्या जातात लांब लांब. त्या सर्व गोष्टींचं फार चांगलं वाटतं की हा आमच्या मूर्त्या सुद्धा जातात बाहेरपर्यंत. येस. सो हा खूप सुंदर धोती आणि फायनल टचचं काम सुंदर करतो. गेली 4 ते 5 वर्ष तो इथे काम करतोय. बाकीच्या मुली सुद्धा आपापलं काम करतात आणि इथे बऱ्याच मुली आहेत. सांगायची गोष्ट म्हणजे मला त्यांनी आल्यावर एक गोष्ट सांगितली की या ज्या मुली आहेत त्यांना त्यांच्या पिरियडच्या दिवसात सुट्टी दिली जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण बऱ्याच जणांना आवडत नाही ही गोष्ट, किंवा आपण फॉलो करतो, आपण आपल्या धर्मामध्ये ही गोष्ट फॉलो करतो. सो ही किंवा त्यांना एक आराम मिळावा ही कन्सेप्ट आहे देवता कला केंद्राची आणि ही खरंच खूप वाखाणण्याजोगी बाब आहे की एका स्त्रीला तिचे ते 4 ते 5 दिवस हक्काची सुट्टी मिळावी आणि ती सुद्धा भर पगारी. सो ही कन्सेप्ट अर्थात खूपच चांगली आहे आणि खूपच कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी कायम देवताचे आभारी राहीन. आणि तुम्ही बघताय बाकीचं काम त्यांचं कसं आहे. तिथे सुंदर सुंदर लहान लहान मूर्त्या आहेत ज्या ते घडवतायत आणि ज्यांना ते फायनल टच देतात आणि त्या सेल होणार आहेत, त्या रेडी झाल्यात आणि आता लवकरच गणपती बाप्पा येतात. सो मी सुद्धा रेडी आहे. जर तुमचं या वर्षीचं बुकिंग झालं असेल तर नक्की पुढच्या वर्षीच्या बुकिंगसाठी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा
यांचा नंबर सेव्ह करून ठेवा आणि इथे नक्की या, कारण इको फ्रेंडली आपला जसं त्यांनी पहिलंच वाक्य सांगितलं की मुंबईला खूप गरज आहे, ती गरज तुमची इको फ्रेंडली काय म्हणतात देवता कला केंद्र पूर्ण करते. सो त्यांना एक संधी द्या. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही बोलायचं आमच्या प्रेक्षकांना? सर्वांना इन्व्हिटेशन आहे देवता कला केंद्रातून की इको फ्रेंडली यूज करा, इको फ्रेंडली गणपती तुम्ही घ्या आणि म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवा. हे मुंबईला भरपूर गरज आहे आणि हे आपला विजन सुद्धा आहे की आपण ओव्हरऑल इको फ्रेंडली आपण करू आणि सर्वांना एकदम सुबक गणपती देऊ, हे आमचा विजन आहे. थँक्यू सो मच. येस, मला अजून एक मेन्शन करायचं, ते बोलता बोलता मला आठवलं की तुम्हाला जर इथे बुकिंग नसेल करायचं ना, पण एकदा येऊन व्हिजिट करा, यांना भेट द्या, त्यांचं काम बघा आणि म्हणजे हे बघण्यासाठी तरी एकदा तुम्ही सहकुटुंब तुमच्या मुलांना घेऊन या. हे बाप्पा कसे घडतात आणि ही संस्कृती आपण आपल्या मुलांना नाही दाखवली तर आता नाही तर कधी दाखवणार. सो 365 दिवस सुरू असणाऱ्या देवता कला केंद्राला तुम्ही कधीही भेट देऊ शकताय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ऍड्रेस सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. बाय बाय.